ऋतिक बाबूराव कोरडे आपणच. मग इकडे या की, या इकडे. अहो कोण आहे तुम्ही? उंची 5'9". हँड्स अप. पोलीस आहे काय? मी नाही काय केलं. शांत उभा राहा. मम्मी तुम्ही माझी मापा कशाला घेताय? अरे तुला नवीन कापड शिवायची आहे ती. मम्मी मला नको शिवलेलं कापड. मम्मी रेडीमेड मागवतोय की मी. आणि तसं बी त्या दिवशी रेडीमेड मागवलेलं कापड मी. 12. अहो थांब जरा. कुणी जाळली? तू जाळलीच मम्मी. आणि आता कशाला नवीन कापड शिवतीस मग? मग काय लग्नात तसाच उभा राहणार आहेस मी? लग्नात? कोणाचं लग्नात? तुझ्या. माझं काय? एक मिनिट. माझं लग्न? आणि कोण ठरवलं? कधी? मम्मी ओके मस्करी करते आपलं. हाय का? मस्करी कशाला करू? अरे तू एवढा मोठा झालायस, तुझं लगीन कराय ना गवी. हा घ्या माप. 36. एक मिनिट. मी झालोय मोठा मम्मी. अगं पण असं कोणी अचानक बॉम्ब टाकल्यासारखं लग्न ठरवतोय. अगं पोरगी कुठली कोणी काहीतरी सांग की. आणि कार्यक्रम कधी बघायचा? कार्यक्रम काय नाही, तिने पसंत केलंय तुला, होकार कळवलाय. होकार कळवलाय? अशी कुठली पोरगी मम्मी? मला ना फक्त होकार कळवलाय. अगं तिचं फुट तरी दाखव की. हाय का आता फुटू कशाला? तू काय बघितली नाहीस मी तिला? अशी कुठली पोरगी जिनं मला बघितलं आणि मलाच माहित नाही? अंतरा. काय? अंतरा? आपली अंतरा प्रतिमामाची पोरगी? वय जिचं लग्न रायशिवाय मम्मी ती पोरगी? वय. अरे वय तीच अंतरा. आत्ताच लगीन ठरवून आली मी. तू बी लग्नाच्या तयारीला लाग. तिकडे तोंड कर. माग फिरा. हा मग किती वेळ झाला हाताचं आणि पायाचं घेताय? डोक्याचं माप घ्या. डोक्याचं बरं घेतो. असं लग्न कोण ठरवतंय? शेरवानी का पठाणी? मम्मी अगं मम्मी मी काय म्हणतोय की माझं तोंड बंद कर. एकदम ग बस. आणि तुम्ही, माझं पोरग आहे, त्याचं लगीन आहे, त्याच्यामुळं ते लाखात योग दिसला पाहिजे. जर का गावातल्या कुणाला तुमची कापड आवडली नाही का नाही, तर ह्या गावात तुमचं दुकान काय राहत नसतंय बघा. अहो तशी काय काळजी करू नका. कपड्याची तर काळजी सोडा तुम्ही. तुम्हाला माहित आहे का, मी अशी कापड शिवतो का नाही, लोक मला भांडा येतात ही कापड अजून कशी फाटली नाहीत म्हणून. तुम्हाला माहित आहे का, ह्या गावातल्या मोठ्या ऑफिसर पासन सरकतच्या जोकर पर्यंत समध्याचे कपडे शिवलेत मी. सरकतचा तंबू सुद्धा शिवलाय. तेवढं तुम्ही पैशाचं बघा की. नाही म्हणजे ऍडव्हान्स भेटला असतं तर बरं झालं असतं. काम करायच्या आधी पैसे पाहिजे ते तुम्हाला. बर तुम्ही एक काम करा, भाऊसाहेबांकडनं घ्या. भाऊसाहेबांकडनं? अहो ती कधी नाही म्हणणार आहेत वय. मला उलट डबल पैसे देतील. पण कसं आहे ना, तुमच्या मुलाचं लग्न आहे, मग मुलाच्या लग्नात आईचा मान असतो. तुम्हीच बाकी पैशाचा देती. असलं मान मला भिकला लावती. हो या अंतरा कोण आहे? मामाची पोरगी माझ्या. तुम्हाला पसंत केले? तसं नाही. हा हे घ्या. निघा. मम्मी मला नाही एवढं लवकर लग्न करायचं. मग काय म्हातारा झाल्यावर करतोस का? हा आणि तेव्हा तुला पोरगी तर कोण देणार आहे? अरे ऋतिक ऐक माझं, अंतरा चांगली शिकलेली पोरगी आहे आणि दिसायला बी तुझ्यापेक्षा लाखपटीनं बरी आहे. तिला जर नोकरी लागली की नाही, 1 लाख रुपये महिन्याला पगार घरात आणेल ती. आणि तुझं काय? तुझा ना कामाचा पत्त्या ना शिक्षणाचा, आणि तरी बी लग्नाला नाही म्हणतोस मी. अरे चांगली लॉटरी लागली आहे ती बक्की. मला को तुझी लॉटरी? मम्मी लग्नानंतर त्या अंतराचा खर्च कोणाला झेपणार आहे? तिला गाडी बिडी असला नवरा पाहिजे. मी कुठं आणू गाडी मम्मी? आणि तसं बी तूच बोलली ना आता मी काय कामाचा नाही म्हणून. मग लग्नाची काय कशाला करू मी? तुझ्याकडनं का नाही, तुला खायला घातलेल्या बदामाचा समजा खर्च वसूल केला पाहिजे. अरे अंतरा बरोबर लगीन झाल्यावर भाऊसाहेबांकडनं तुला नोकरी मागून घेऊ की. ती बी आधीपेक्षा चांगली. तुला जी पाहिजे ती नोकरी मागता येईल. अगं मम्मी ऐक की मी काय. तू का नाही असं ऐकायचं नाहीस. मम्मी ऐको मम्मी. अगं मम्मी बस मम्मी. अगं ऐको बोल, करणार आहेस का नाही लगीन? करणार आहेस का नाही? अगं मम्मी लग्न लावायचं म्हणतीस माझं, आणि बारके बारकत मारती पण होय. मग काय करू तर? गप लगीन करायचं. मी लगीन ठरवून आल्या बघ, त्याच्यामुळे अजिबात माघार घ्यायची नाही. आणि मी तुझं लगीन का नाही असं धुमधडाक्यात लावणार आहे का नाही, अख्खं गाव बघत बसेल.
ती बी खिशातला एक बी पैसा न घालवता. ती कसं काय? ते तू बघच. मांडववाल्याला सांगितले, बँडवाल्याला बी सांगितले, डेकोरेशन वाल्याला बी सांगितले, केटरवाल्याच तू सांगितलेस का? नाही. वा, मग राया कुठपर्यंत झाली लग्नाची तयारी? हे बघा, लग्नात कसली बी कमी राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्या. भाऊसाहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. तीच तयारी चालू आहे. भाऊ वा वा वा. कृष्णा, पुरी बस जरा. कृष्णा, पुरी तू आता या घरची मोठी सून आहे. या घरच्या लग्नाची सगळी जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर आहे. जी काही कामं असतील स्वतःहून पुढं व्हायचं आणि काम करायचं. आलं ध्यानात? वय खरं तर भाऊसाहेब तुम्हाला हे समज सांगायची बी गरज नाहीये. मी तुम्हाला तक्रार करायची एक बी संधी देणार नाही बघा. माहिती आहे आम्हाला. तुमच्या दोघांवर आम्ही कुठली बी जबाबदारी टाकली ना, तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडणार याची खात्री आहे आम्हाला. भाऊसाहेब, हा? ही समद दागिनं घ्या. ही माझ्या सासूनं माझ्या नवऱ्यानं दिलेलं दागिनं आहे. ही समद दागिनं ही का आणि त्यातनं येणारं पैक माझ्या ऋतिकच्या लग्नासाठी वापरा. ही दागिनं सोडून माझ्याकडे दुसरं पैसे नाहीत, पण माझ्या ऋतिकचं लगीन चांगलं झालं पाहिजे. हे काय नवीन काय बोलताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला? डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? आम्ही कधी तुमच्याकडे पैसे मागितले? भाऊसाहेब, तुम्ही जरी मागितलं नसलं तरी काय झालं, माझ्यावर जबाबदारी आहे म्हणल्यावर ती मला पार पाडायच पाहिजे की. फुले, अगं आम्ही असताना तुला कोणी सांगितलं असा वेडेपणा करायला? तू ऋतिकच्या लग्नाची अजिबात काळजी करू नकोस. रंजे, ही तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, पण अजून किती उपकार घ्यायचं ग मी तुमचं. आत्ता पातूर तुम्ही आमच्यासाठी लई केले, कधी म्हणून कशाची कमी पडून दिलेली नाही. आणि आता लेकाच्या लग्नात बी मी तुमच्याचकडनं मदत घ्यायची म्हणल्यावर काय बिघडतं मदत घ्यायला? तू या घरची नाहीस, पण आतापर्यंत कधी आम्ही तुला परक्यासारखं वागवलंय का? ते आत्ता परक करतेस. रंजे, अगं तसं नाही. माझ्या मनाला काय वाटतंय का नाही ती मी तुला नाही सांगू शकत. तुमचा उपकार मी आयुष्यात नाही फेडू शकणार, पण म्हणून तुम्हाला मला आता अजून त्रास नाही द्यायचा. भाऊसाहेब, तुम्ही ही शब्द दागिनं घ्या, नाही म्हणू नका. घेऊन जाय सगळं. दूर दूरपर्यंत नाते नसलेले, ओळख नसलेले अशा लोकांची आम्ही लग्न लावले. हे तर घरातलं लग्न आहे, नात्यातलं आहे. त्यामुळे या लग्नातला सगळा खर्च आम्ही करणार. तुम्हाला एक पैसा खर्च करायची गरज नाही, आमचं ठरलंय. भाऊसाहेब, मला आता पत्र वाटत होतं माझं नशीब लई फुटकं आहे, पण मी ह्या घरात आश्रित म्हणून जरी राहत असले का नाही तरी बी लई भाग्यवान आहे. भाऊ, मांडववाल्याची गाडी आली बहुतेक. मी मंडपाचं बघतो. बघा बघा. राय दादा, सांगा कुठं कसा मंडप टाकायचा आहे? हे बघ, ह्या साईडला आहे का नाही असा मोठा मंडप टाकायचा आहे. हा. हा? हा. आणि हिथून हिथपर्यंत असा आडवा मंडप टाकायचा आहे वरनं. त्या गेटच्या जवळ 2 कामाने उभा करायचा मस्तपैकी. हा, आणि इथं
बाई उधळून दे सार जिन मन झालं बाजिंद. आणि इथं छोटा स्टेज उभा करायचा आहे. तिथं नवरा नवरी उभा राहतील आणि त्याच्या पाठीमागं पडदा टाकून बॅनर वरती त्यांच्या दोघांचं नाव आणि इथं फुलं लावायच्यात आणि तिथं फुलं लावायच्यात. पडदे कलर कुठला लावायचा यातला? ह्यो पडदा चांगला आहे. पांढरा तर काही चांगलाच आहे. ह्यो काही एवढा खास वाटा नाही. ह्या दोन्हीतलं कृष्णा, ह्या दोन्हीतला कुठला पडदा चांगला आहे ग? तुला पाहिजे तो निवड. अशी का म्हणली? बरं एक काम करा, बाकीचं बघा तुम्ही, पडद्याच्या नंतर सांगतो तुम्हाला. बरं हा? बरं. या. राया, हे राया, घाबरले ना मी. तू काय करतोयस इकडं? तू अशी काय करतेस ती बघायला आलोय. आणि काय ग, अशी का बघत होतीस माझ्याकडे? मी काय बघत बिकत नव्हते, मी माझं काम करत होते. खरंच? हा मग हो का? कसं आहे ना कृष्णा, खरं बोलणारी माणसं अशी नजर चोरत नाहीत. मी कुठे नजर चोरते तेव्हा? मी माझं काम करते आणि तू जाऊन तुझं काम कर. मी बी माझं कामच करत होतो, पण तूच बघत होतीस ना माझ्याकडं मारक्या म्हशीवानी. मग बघणारच ना मारक्या मशिगत. दुसऱ्याच्या लग्नात स्वतःचं लग्न असल्यागत पुढे पुढे होऊन समजा करतोयस आणि स्वतःच्या लग्नात दुसऱ्याचं लग्न असल्यागत. अगं कृष्णा, अच्छा आत्ता मला कळलं तू अशी का बघत होतीस. आणि काय ग, मी पडद्याचं विचारलं अशी का बोललीस मला? कसं आहे ना कृष्णा मॅडम, माझ्या लग्नात मला माहित नव्हतं ना की जिच्याशी माझं लग्न होणार आहे तिच्यावर पुढे जाऊन मी एवढं प्रेम करणार आहे आणि तिच्याशी माझं एवढं चांगलं सुख जुळणार आहे. हो, किती भारी मस्का मारतोयस मला. अगं खरंच, तुझी शपथ. तुझ्या प्रेमाची शपथ, तुझ्या ह्या गहिऱ्या डोळ्यांची शपथ, तुझ्या केसांच्या बट्टांची शपथ, तुझ्या ओठांची शपथ. बाई उधळून दे सार जिन मन झालं बाजिंद.
तिला काही याडबीड लागले का? हा, या आधी हिला गरीब मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं, रायाच पाहिजे होता. आणि त्या ऋतिक बरोबर लग्न ठरल्यानंतर ती नाचतीये काय, गातीये काय, हा, जणू काय लव्ह मॅरेजच करतीया. अहो, आपल्या अंतराला बेडबीड नाही ना लागलं? हे अंतरा अंतरा आणि करतो मोबाईल बघू. बोला डॅड. तुला काही याडबीड लागले का? येडच लागले. मी ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता कधीच, ती गोष्ट होतीये. मी या घरची सून होणार आहे मॉम. अगं पण तुला त्या रायाबरोबरच लग्न करायचं होतं ना. डॅड, रायाशी लग्न नाही झालं म्हणून काय झालं? मी या घरची सून तर होणार आहे ना, आणि मी त्यातच खूप खुश आहे. मला कसंही करून या घरात यायचं होतं. बाकी पुढे मी बघते काय करायचं ते. ते तू नाही, मी ठरवणार. जरा उशा उभ्या कर र. त्याच्यामुळं एवढ्या लगेच हवेत उडू नगस. ह्यो समदा पिल्यान माझा हाय, आणि ह्या समद्या घरातल्यांच्या चाव्या माझ्या हातात हायत्या. त्याच्यामुळं त्या मीच फिरवणार. तू फक्त मी जे सांगेल का नाही ते करायचं. तू काळजीच करू नको गुली आत्या. तू मला या घरची सून म्हणून इथे आणतेस ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. आता कशी चानगत बोललीस. बर दादा, वहिनी, लागा लग्नाच्या तयारीला. कुठनं लागू तयारीला? आधीच इथं आश्रित म्हणून राहतोय, खिशात खर्चाला दामडा म्हणून नाहीये. लोकांकडे एवढे पैसे घेतलेत, परत मागायला गेलो तर चपली ना हाणतील मला. हा, आणि कुठलं लग्नाचा खर्च करू मी? दादा, तू आयुष्यभर असाच रडत राहणार आहेस का रे? माझ्याकडे तर कुठं पैसा हाय, पर तू का बघितलेस का मला रडताना? अरे कसं असते, पैसे जर नसतील का नाही तर पैशावाला माणूस बघायचा असतोय, जो आपल्यासाठी समदा खर्च करेल. हे कवा करणार र तुला? पैसेवाला माणूस मी बघितला, पण तो माझ्यासाठी खर्च का करल? त्यानं वचन दिलंय म्हणून. म्हणजे असं कसं र तू दादा? अरे अंतराच्या लग्नाची जबाबदारी कुणी घेतल्या? भाऊसाहेबांनी. त्याच्यामुळे लगीन कोण लावून देणार? भाऊसाहेब. त्याच्यामुळे खर्च कोण करणार? भाऊसाहेब. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकस. काळजी कशी करू नको? हा, अंतराचं लग्न झाल्यानंतर दिदी तिला मला इथं हाकलून, हिचं कारण पुढं करून कशी तरी आम्ही इथं जागा मिळवली. पण अंतराचं लग्न झाल्यानंतर ते कशाला मला इथं ठेवतील? का नाही ठेवणार? तुम्ही इथं राहायचं का नाही राहायचं ही ठरवणार ते कोण? एकदा का अंतरा ह्या घरात लगीन करून आली का नाही की मग ह्या घरावर मालकी हक्क फक्त आमचा. आणि मग आम्ही दोघीच ठरवणार कोणी काय करायचं, कुठं राहायचं. नाही ह्या विधात्यांची समधी प्रॉपर्टी आम्ही आमच्या नावावर केली का नाही तर नाव सांगणार नाही. काय ग अंतरा? हो गुली आत्या, विधात्यांचं सगळं आपलं असणार आहे. आपलं.